सायकल ताई, तुझे लय उपकार झाले बाई. थँक्यू. तुझ्याशिवाय काय शक्य झालं नसतं. तुझे उपकार काय आयुष्यभर विसरणार नाही मी. अधिपती, अहो निर्जीव आहे ती. निर्जीव शब्दात मी जीव असतो. मला नाही खरंच हिच्याविषयी कृतज्ञ वाटते माहिती आहे काय. पण तिला नाही कळणार ते. तिला कळावं म्हणून कुठं काय बोलालोय मी. मला फील व्हायले म्हणताना बोलालोय. मग काय फरक पडतोय सजीव काय निर्जीव काय. हिनं वाचवलं की नाही आपल्याला. मग थँक्यू तर म्हणायला पाहिजे. हो ग. माणूस म्हणून तुम्ही किती चांगले आहात खरंच. मग अशी निर्जीव वस्तूशी तुम्ही इतके चांगले कनेक्ट झालात. मला नसतं जमलं हे खरंच. थँक्यू. थँक्यू सो मच. तुझ्या तर पाया पडायला पाहिजे. पडा की मग. काय हे बघा, मनात आलं की नाही दान नदीशी करून मोकळं व्हायचं बघा. तेव्हा आणि मॅटर कुठे पेंडिंग ठेवता. अहो पण निर्जीव आहे ती, तिला नाही कळणार. आता दगड मी निर्जीव असतोय. मग लोक देव म्हणून पुजतात का नाही त्याला. हो. देव म्हणजे काय. देव संकटात धावून येतो तो देव. बरोबर. हो. आता ही सायकल निर्जीव असली तरी आपल्या संकटात धावून आली का नाही. हो. देवच म्हणायचं हिला. अजून काय म्हणायचं तेव्हा. हो. काय असं का बघायला. मी काय चुकीचं बोललो वाटतं. मी काय हो नाही, उलट मी हा विचार करत होते की एखादा न शिकलेला माणूस इतकं इंटेलिजंट कसं बोलू शकतो. इंटेलिजंट जाऊ दे. तुम्हाला माझं म्हणणं पटलं का नाही तेवढं सांगा. हो. आता ही सायकल आपल्याला देवासारखी धावून आले तर हिच्या पाया पडायला पाहिजे की नाही आपण. तुम्हाला आतून वाटतंय ना पाया पडावं असं. हो हो. पडा की मग. पडून मोकळं व्हायचं. परत केव्हा वेळ भेटेल न भेटेल. वेळ भेटत नसतो, वेळ मिळत असतो. ती काय व्यक्ती एका भेटायला. बरोबर. पण ही आयडिया खरंच तुम्ही भारी दिली बरं काय. आपल्याला हिच्या तर पाया पडलंच पाहिजे. एवढं आपल्याला घेऊन आली रात्रभर. तुला त्रास दिला आम्ही एवढा. पण तू टेन्शन घेऊ नको. तुला मी घेऊन जातो आणि रिपेअर करतो. तर तू आपली झालीस. मी हिला घेऊन जाणार. टेन्शन घेऊ नको तू. हिच्या पाया तर पडलंच पाहिजे राव. थांबा. तुम्ही इकडे कसं काय. काम होतं जरा. शाळेचं. नाही, शाळेचं असं नाही. हा हा. मग आज कसं काय शाळेचं सोडून दुसरं काम करायला बरं बाहेर पडलाय आज. महत्वाचं होतं. हा हा. निखिल तर माझ्या संग होता. मग कसलं पर्सनल काम. अधिपती, आता काय तुम्ही हरवलात. नाही नाही काय नाही. तुम्ही कुठे चालला आता. घरी जाते, बसची वाट बघते. होय काय. अहो तुम्ही आधी छत्रीत या बरं. छत्रीत या. भिजू नका तुम्ही. भिजाल आणि मग आजारी पडाल. नाही नाही तुम्ही भिजू नका. तुम्ही आजारी पडतील.
तुमच्यामुळे पोरं आजारी पडतील, पोरांमुळे सगळी शाळा आजारी पडेल. ओ असलं काहीतरी बोलू नका. जॉक होता जॉक होता. नाही असला जोक अजिबात नको. बरं ठीक आहे, आम्हाला मी काळजी आहे शाळेची. सॉरी मी शाळेच्या बाबतीत जरा जास्त सेन्सिटिव्ह आहे. नवीन काय तर सांगा, हे माहितच आहे आम्हाला. हा जरा असाच खायला राहायला पाहिजे. अहो उठा ना, उठा ना, उजाडलं. हो काय ना, हा बघेल कोणीतरी. ना बायकोचाच हात धरला ना. सोडा. अधिपती, अहो पाणी वाया चाललंय. अधिपती, अधिपती. अहो काय कुठे तंद्री लागते तुमची? पाणी बघा ना, वाया चाललंय, ते बंद करा. तेच करालोय. थँक्यू. बर थँक्यू तर थँक्यू. हा हे का करलाय आता? झाडांना पाणी घालते. अहो माणसं आहेत आपल्याकडे, त्यासाठी राहू द्या. अहो ठीक आहे, तसंही आता मला दुसरं काही काम नाही, निदान हे तरी करते. तुम्ही करू नका, कशाला दमताय, जा आराम करा. जा. अहो राहू दे. हे बघा, हे काही माझ्यासाठी काम नाहीये. आपण जेव्हा झाडांना पाणी घालत असतो ना, तेव्हा त्यांच्याशी गप्पा पण मारतात. झाडांशी गप्पा? हा. ठीक आहे, माणसात गप्पा मारायला झाडं बोलतात आपल्याशी. बर, हे नवीनच ऐकलं. सायकलशी बोलणाऱ्यांना झाडांशी बोलणाऱ्यांचं आश्चर्य का वाटावं? ते बी आहेच म्हणा. पण खरंच झाडं खरंच बोलतात. कधीतरी निवांत समजावून सांगेन तुम्हाला. बरं चालते. हे आता जरा बरं वाटलं. म्हणजे करून हसलात ना तुम्ही, म्हणजे सगळं ओके आहे. तुम्ही नक्कल का करता हो माझी? नक्कल नाही करत, म्हणजे सगळं ओके आहे असं. हो ओकेच आहे सगळं. नक्की आहे ना व? गमतंय ना इथं? गमतंय म्हणजे? म्हणजे करमतंय काय? हो पण हा काय शब्द आहे? आता आमची भाषा अशीच आहे हो मास्तरीनबाई. आता मला तुमच्या भाषेतल्या शब्दांचा साठा करावा लागेल मग. का? मग तुम्ही असं बोलता, मग मला कळणार कसं? हा ते मी सांगतो की तुम्हाला त्या त्यावेळी समजून. अख्खं आयुष्य पडले. आयुष्य? तेच ते नाही, आयुष्य. जाऊ दे, तुम्ही तुमचं करा. गप्पा मारा झाडांचा, मी येतो.
मास्तरीन बाई. हे काय चालवलंय तुम्ही? तुम्ही रागावला ना? तुम्ही रागावलात काल. अहो नाही, तुमच्यावर नाही रागवलो मी. तुम्ही जरा हळू आवाजात बोला. हा, तुमच्यावर नाही राग. अहो माझा आवाजच तेवढा आहे मास्तरीन बाई. ओके. ऐका ऐका, हे बघा तुम्हाला ना या घरातल्या काही गोष्टी माहीत नाही आहेत. तुम्ही चुकीच्या माणसाच्या बाजूने उभ्या राहू नका, माझं एवढंच सांगणं आहे. आता त्या कालच्या राड्यात आजीच्या डोसक्याला कसं लागलं बघितलं नव? मी बघितलं ते अधिपती, आणि हेही बघितलं की तुम्ही तुमच्या वडिलांच्या अंगावर कसे धावून गेलात. मी धावून, अहो ते एवढं धावून घेऊन जातात, बायकांच्या अंगावर हात बीज उचलतात, आरडाओरड करते, ते सगळं चालतंय तुम्हाला. मी धावून गेलो का? बघा तुम्ही, मी तेच सांगते तुम्हाला, प्लीज हळू आवाजात बोला. आत्ता आपण हाताच्या अंतरावर उभे आहोत की नाही, मग असं भांडल्यासारखं बोलायची काय गरज आहे? तुम्ही काल पण असेच रागावलात माझ्या अंगावर, ओरडलात अगदी. मला सवय नाहीये, मी सांगतेय तुम्हाला सारखं सारखं तेच तेच. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. माफ करा तुम्ही मला मास्तरीन बाई. आमच्याकडं ना माफी मागायला खरं तर दंडवतच घालतात. मी एक काम करतो, मी आधी उठाबशा काढतो, मग मी दंडवत घालतो. चूक मोठी, शिक्षा मोठी. आमच्यामुळे तुमच्या डोळ्यात काल पाणी आलं. नाही खरंच, मी टेन्शनमध्ये तुम्हाला बोलून गेलो, पण सॉरी सॉरी मास्तरीन बाई, खरंच. म्हणजे मी मोठ्यानं बोलतोय पण तुमच्यावर ओरडत नाही मी. हे बघा तुम्ही प्लीज थांबवा, हे थांबवा सगळं. आणि आता इथून पुढे आपण हळू आवाजात बोलू. हा, एकदम हळू आवाजात आपण इथनं पुढे बोलूया, पण तुम्ही मला माफ तर करा आधी. माफी द्या. पण मी रागावलेच नाहीये तुमच्या. नाही रागवलाय तुम्ही, नाहीतर मग आतापर्यंत तुम्ही माफी दिली असती मास्तरीन बाई. सॉरी की. ठीक आहे ठीक आहे, थांबा थांबा, मी केलं माफ तुम्हाला. पहा तुला शिकवीन चांगलाच धडा चे सर्व एपिसोड्स एकदम फ्री फक्त झी5 वर.